मॉर्निंग. सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण? आता चाललंय माझा स्वयंपाक. सकाळ झाली, देवपूजा झाली. आता बटाट्याची भाजी करून म्हटलं आज. हा बटाटा एक खराब, आता बघते बटाटा अजून घेते दुसरं. चहा दुसऱ्यांना हा राहिलेला गरम करायला ठेवलाय. विश्वांना देते थोडा चहा. कांदा, बटाटा आणि टोमॅटो चिरून घेते. चहा होतो का तुम्हाला? चहा घेऊन करता किंवा ते गार होऊन जाईल ना चहा. आणि आता थोडीशी मेथीची काल मेथी निवडली आहे, तर थोडी मेथीची भाजी पण करते. या सगळ्या चहा घ्यायला वाटतं तुम्हाला गार होऊन जाईल बघा. तुम्हाला ओतले ना चहा ओतून हो कपड्यामध्ये ना, कपडे भिजून ठेवले ते ना. कांदा बटाटा टोमॅटो चिरून घेते आता मी. कांदा तिखट डोळ्यातलं पाणी येते. कांदा टोमॅटो बटाटा चिरून घेतले. आता मी भाजी टाकते तिकडे आणि तिकडे पोळ्या करते, म्हणजे माझं पटापट काम होऊन जाईल. तिकडे तवा पण गरम करायचा. फ्रीजमध्ये टाकते आणि बटाटा कणिक आधीच ती मोठी ठेवली होती, त्यामुळे आता ती कणिक मुरलेली आहे. अशा प्रकारे माझी सकाळची कामाची गडबड चालू होती. एकीकडे पोळ्या करणं, एकीकडे भाजी टाकणं. त्याशिवाय बरोबर कामं होतच नाहीत ना. आणि सगळी कामं तर वेळेवर झालीच पाहिजे ना. पहिला सगळा
पहिला स्वयंपाक करून घेत असते, मग नाश्त्याची तयारी करते. कारण का स्वयंपाक झाले की लगेच डबे बिबे भरता येतात. माझ्या डोक्यात विचार चालू होते की आता नाश्त्याला काय करावं, रोज नाश्त्याला काय करावं हा प्रश्न पडत असतो ना. त्याच्यामुळे काय करू शेवटी सुचलं की आता आपण आज पुरी भाजी करूया सगळ्याजण. माझी भाजी टाकून झाली. आता एकीकडे पोळ्या चालू झाल्यात माझ्या. पोळ्या करून घ्यावं म्हटलं सगळे पहिला. बटाट्याची भाजी शिजत आली होती. आता झालं, एवढे पोळ्या झाले की झालं. मग तेवढ्यात माझे मिस्टर आले. मला ते त्यांच्या कामाबद्दल काय काय माहिती सांगत होते. त्यांचं माझं बोलणं चालूच राहिलं. दिवसभर ते उन्हात काम करत असतात. एवढं ऊन आहे ना, पुन्हा दिवसभर त्यांचं सतत काम चालू राहतं. फार कंटाळा म्हणून नाही त्यांना, पण इतक्या लांब जातात ना, वाघोली, कुठे चंदननगर, ते पण 2 व्हीलरवर. एकीकडे माझे मिस्टर माझ्याशी काय काय बोलत होते, त्यांचं सांगत होते कामाबद्दल, आणि माझ्या पोळ्या चालूच होत्या. अशा प्रकारे पटापटा पोळ्या माझ्या संपत आल्या होत्या आणि एकीकडे यांचं बोलणं चालू होतं. पोळी भाजी झालेली आहे. जरा आवरते आणि मग नाश्त्याची तयारी करते. डबे भरून घेते. पहिला डबा भरायचे. फक्त पॉज हे करायचं ना. हो, डबा भरून घेते मी पहिला. तीन डबे म्हणजे ह्यांचा डबा, माझा पण भाजीपोळी, मी माझ्या लेकीकडे जाते तर माझं पण भाजीपोळी करते. आणि सासूबाईंना हे ताट वाढून ठेवले. सासूबाईंना आता हे तयार करून ठेवते. झालंच आहे, म्हणजे टिफिन बनवून ठेवलाय. आता पिशवीमध्ये घालून ठेवते. पण करून घेतली. नाश्त्यासाठी मी कणिक चिमून त्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे. आता पुरी आणि भाजी करते. मेथीची भाजी काढते आणि ही कढई ठेवलेली आहे. पुऱ्या करतो नाश्त्याला. कढई ठेवलेली आहे, तेल गरम होते. मी पुऱ्या ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, लाटून घेतल्या. पुरी भाजी करते ना. नाश्ताच राहिला होता ना, तळून घेते पहिला आणि सासूबाईंना नाश्ता देते. तुम्ही सगळेजण गरम पुरी भाजी खायला
पुरी भाजी माझी तयार झाली. नाश्ता सासूबाईंचा नाश्ता चालू आहे. पुरी भाजी दिली. नको का भाजी तुम्हाला? बर, नुसत्या पुऱ्या खाता का? छान लागतं. त्यांना बटाट्याची भाजी नको म्हणतात सासूबाई. आता आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की पुढच्या ब्लॉग्स पासनं माझे मिस्टर पण येणार आहेत, सहभागी होणार आहेत आपल्या या डेली ब्लॉग्समध्ये. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढील नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.